आजोबा अखंड स्त्रीचा निर्धार छत्रपती शिवाजी महाराज, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, तसेच आज ज्या महापुरुषाची जयंती आहे ते छत्रपती राजर्षी शाहू महाराज, या सर्वांना सर्वप्रथम मी अभिवादन करतो. असाध्य ते साध्य करता सायास, कारण तुका म्हणे अभ्यास. आज या ठिकाणी आपण ज्या कार्यक्रमासाठी जमलेलो आहोत तो म्हणजे आपल्याला येणाऱ्या काळामध्ये आपली दिशा आणि दशा काय असली पाहिजे या अनुषंगाने या ठिकाणी बसलेलो आहोत. खरं तर आपल्याला कोणा गावाला जायचे हे अगोदर आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. आपली गाडी किती वाजता आहे हे सुद्धा आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. आता आपल्याला फक्त 5 महिन्याचा कालावधी आहे. यानंतर आपल्याला गाडीमध्ये बसू दिलं जाणार नाही, यानंतर तुम्हाला कोणी विचारणार नाही. म्हणून आपल्याकडची वेळ आहे तर ती वेळ आपण जाणली पाहिजे. आणि जर ती वेळ आपण जाणली नाही आणि योग्य त्या ठिकाणी जर आपण गेलो नाही तर येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला कोणी विचारणार नाही. तुम्हाला जायचंय पंढरपूरला आणि तुळजापूरच्या गाडीत बसले तर तुम्हाला पंढरपूर कधी लागणार नाही. म्हणून ही वेळ आहे आपल्याला सजग होण्याची. आपल्यापुढे संकट अनेक आहेत, परंतु संकट आहेत म्हणून आपण त्या संकटाला भ्यायचं नाही. आपण ज्या महाराष्ट्रामध्ये राहतो त्या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्याकडून काही गोष्टी आपल्याला शिकण्याची गरज आहे. खरं तर छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्य तयार करायचं होतं त्यावेळेस त्यांच्या कुठे संकट काय कमी नव्हते. साधा स्वराज्याचा विचार जरी डोक्यात आणलं तरी कल्पना सुद्धा ही चुकीची होती. इतकी भयानक परिस्थिती असताना त्यांनी सुरुवात केली. आज या ठिकाणी पाऊस चालू आहे तरी देखील तुम्ही या ठिकाणी मोठ्या संख्येने या ठिकाणी आलेला आहात. खरं तर तुमच्यासाठी एकदा तुम्ही जोरदार टाळ्या वाजवा. की इथं 1900 प्रशिक्षणार्थी आहेत, 1100 आहेत, आले तर इथं 100. त्या संख्येवरून जाऊ नका. सॉक्रेटिस ज्यावेळेस वारले होते तर त्यांच्या मौतीला फक्त किती जण होते? 4 जण होते. किती जण? 4 जण. परंतु सॉक्रेटिसचा विचार संपूर्ण जगभर त्या लोकांनी नेलेला आहे. या ठिकाणी जे आलेले आहेत ते खऱ्या अर्थाने विचाराने, तळमळीने आणि जीवाला जीव देणारी माणसं आहेत. आणि म्हणून आपल्याला बुजगावण्याची गरज नाही. आपल्याला जे काय आहे तर ते एका रक्ताचे हाडामासाचे माणसं भेटलेले आहेत. त्यामुळं आपल्याला संख्येवरून जाऊ नका. इथं जे काय आहे तर ते काय आहे सर्वजण एका विचाराने जोडलेले आहे आणि नक्कीच हा विचार खऱ्या अर्थाने आपल्याला त्या ठिकाणी घेऊन जाणार आहे. या सर्व गोष्टीचा विचार करत असताना आज आपल्याला आपली जी काही रणनीती आहे आताच आपल्याला चाकूरकर साहेबांनी सांगितलेली आहे की त्यानुसार आपल्याला काही गोष्टी त्या ठिकाणी कराव्या लागतील आणि आपल्याला थोडासा त्यागही त्या ठिकाणी करावा लागेल आणि ते केल्याशिवाय आपल्याला त्याचं फळ भेटणार नाही. आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये आपल्याला ज्या पद्धतीनं निवडणुकीच्या पूर्वसंध्येवरती त्यांनी आपल्याला ज्या पद्धतीने लोभवण्याचं काम केलंय आणि आपला यूज केलेला आहे, असं म्हणतात की गरज करो आणि वैद्य मरो, त्या प्रकारची परिस्थिती तुमची आमची झाली आहे. आता हे 5 महिने जे भेटलेले आहेत ते कुठंतरी तुमच्यावरती तुम्ही जे आंदोलन केलेलं आहे, जी चळवळ केलेली आहे आणि त्यांच्या छाताडावर जाऊन तिथं बसलात त्यामुळे तुम्हाला ते 5 महिने भेटलेले आहेत. आणि येणाऱ्या काळामध्ये जर तुम्हाला तुमचा जॉब शिवकोर ठेवायचा असेल, कंटिन्यू करायचा असेल तर यांच्या छाताडावर तुम्हाला नाचावं लागेल, त्याच्याशिवाय तुम्हाला न्याय भेटणार नाही. कारण ही भाषा जर सौम्यपणे जर ऐकत नसतील तर त्यांच्या पद्धतीने आपल्याला सुद्धा आंदोलन करावं लागेल. कारण तुम्ही जर एक केमिस्ट्रीमध्ये खूप प्रसिद्ध फॉर्म्युला आहे, लाईट एनर्जी अट्रॅक्ट टू लाईट एनर्जी, म्हणजे ज्या पद्धतीने तुम्ही त्यांना फोर्स करता त्याच पद्धतीने ते प्रतिसाद देतील. आणि जर तुम्ही त्या ठिकाणी तुमची जर समजा डिम लाईट असेल तर तिकडून काय प्रतिसाद तुम्हाला भेटणार नाही. आता हे आंदोलन यशस्वी करायचंय किंवा नाही करायचंय आता हे तुमच्यावर अवलंबून आहे. चाकूरकर साहेब सारखा आपल्याला एक निर्भीड नेता या ठिकाणी लाभलाय. कारण कोणत्याही आंदोलनाला जर योग्य दिशादर्शक नेता लाभला नाही तर ते आंदोलन भरकटण्याची शक्यता असते. म्हणून आपलं आंदोलन आता भरकटण्याची शक्यता नाही. फक्त त्या आंदोलनाला तुमची प्रतिसाद, तुमचा साथ कसा आहे त्याच्यावरून आपल्या आंदोलनाची परिस्थिती ठरणार आहे किंवा आपल्या आंदोलनाचा रिझल्ट लागणार आहे. म्हणून आता रिझल्ट लागण्याचं काम हे सर्व प्रशिक्षणार्थीचं आहे. आणि म्हणून ही सर्व महत्त्वाची जबाबदारी
तुमच्यावर आले आहे आणि येणाऱ्या काळामध्ये जे काही आपल्याला चाकूरकर साहेब सूचना देतील त्या सूचनेचं पालन करणं आणि येणाऱ्या काळामध्ये त्या दिशेनं आपलं आंदोलन त्या ठिकाणी राबवणं गरजेचं आहे. आज या ठिकाणी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की या ठिकाणी अनेक महिला बंधू भगिनी आले आहेत. त्यांचं खरं तर कौतुक करावं तितकं कमीच आहे. कारण गाडीची दोन चाक आहेत, एक जर चाक नसेल तर ते दुसरं चाक चालणार नाही. त्याच पद्धतीने कोणत्याही आंदोलनामध्ये महिलांचा सहभाग नसेल तर ते आंदोलन यशस्वीपणे होणार नाही किंवा त्याची फलश्रुती भेटणार नाही. आणि म्हणून आपल्याकडे खऱ्या अर्थाने एक प्लस पॉईंट आहे की आपल्याकडे अनेक महिला या आंदोलनामध्ये सहभागी होत आहेत आणि मुंबईच्या आंदोलनामध्ये देखील त्या सहभागी होत आहेत. आणि म्हणून या महिला या आपला नाही तर त्या सबला आहेत आणि वेळ प्रसंगी त्या कोणाचाही तबला वाजवू शकतात. ही ताकद महिलांमध्ये आहे. म्हणून आपल्या आंदोलनाला हा सगळ्यात प्लस पॉईंट आहे की आपल्या आंदोलनामध्ये मोठ्या संख्येने महिला आहेत. आणि म्हणून येणाऱ्या आंदोलनामध्ये सुद्धा महिलांना मुंबईचा असो नाहीतर ते दिल्लीचं आंदोलन असो त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला येण्याची तयारी ठेवावी लागणार आहे. आणि याच्या छाताडावर बसून यांना प्रश्न विचारल्याशिवाय हे त्यांचं तोंड उघडणार नाही एवढेही त्या ठिकाणी मी या ठिकाणी व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द सांगतो. नेते एक नंबर.